सायंकाळी आमचे बीट मार्शल पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एक CFS प्राप्त झाला. बीट मार्शल राकेश बेटवार यांना एक त्यांच्या MDT वर CFS प्राप्त झाला की काच कंपनीजवळ वांजरा येथे एक व्यक्ती पडलेला आहे आणि रक्तबंबाळ अवस्थेत आहे. त्यावरून ते त्या स्पॉटला गेले असता त्या ठिकाणी रोशन रोशन धरमसिंग उईके हा तिथे खाली पडलेला होता पालथ्या अवस्थेत आणि रक्तबंबाळ अवस्थेत होता. त्याच्यावर चाकूने वार केल्याचे दिसून येत होते. त्यावरून राकेश बेटवर यांनी आम्हाला फोनवरून माहिती दिली. तसेच आमच्या DV पथकाला माहिती दिली. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणचे CCTV फुटेज आम्ही बघितले असता त्या CCTV फुटेजमध्ये आम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी 4 व्यक्ती आणि हा मृतक असे 5 व्यक्ती एका ठिकाणी थांबलेले होते आणि त्या ठिकाणून जात असताना या आरोपितांनी त्याच्यावर चाकूने वार केला आणि त्याला गंभीर जखमी करून ठार केल्याचं CCTV मध्ये दिसून येत होतं. त्यावरून आम्ही आरोपींचे आजूबाजूच्या लोकांना CCTV फुटेज दाखवून आरोपितांची नावं निष्पन्न केली. त्यात आरोपी जावेद उर्फ शकील अन्सारी, शहबाज जहीर खान, सलमान आणि सुलतान अशा 4 आरोपींविरुद्ध आम्ही बीट मार्शलच्या तक्रारीवरून 103 BNS अन्वये गुन्हा नोंद केलेला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आरोपी जावेद उर्फ लाल शकील अन्सारी याला काल अरेस्ट केला. त्या अरेस्ट केल्यानंतर तपासादरम्यान असे दिसून आले की जावेद अन्सारी आणि शहबाज खान या दोघांनीच त्याला मारलेलं आहे यापूर्वीच्या त्यांच्यात झालेल्या भांडणावरून. आणि जे CCTV मध्ये सलमान आणि सुलतान दिसत आहे यांचा सध्यापर्यंत कुठलाही रोल दिसून येत नाही अरेस्ट आरोपीच्या सांगण्यावरून. तरी त्यात एकंदरीत तपास आमचा सुरू आहे. सध्या जावेद शकील अन्सारी हा अटक आहे. जावेद शकील अन्सारी हा याने 1-1.5 वर्षापूर्वी मृतक रोशन जो आहे त्याला मारलेलं होतं. त्याची तक्रार कुठे झालेली नव्हती. हा जो रोशन आहे हा असा छोट्या मोठ्या अशा चोऱ्या करायचा, परंतु तो रेकॉर्डवर आलेला नव्हता. त्या चोरीच्या याच्यातून त्यांनी त्याला 1 वर्षापूर्वी मारलेलं होतं आणि तेव्हापासून त्यांची आपसी दुश्मनी चालू होती. 3-4 दिवसापूर्वी जो मृतक आहे रोशन याने जावेद अन्सारी जो आहे याला हातबुक्कीने मारहाण केली होती आणि मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. त्यावरून जावेदला वाटले की आता हा आपल्याला मारणार आहे म्हणून काल जावेद त्याच्याकडे गेला आणि जावेदला तो त्या ठिकाणी असा बसलेला दिसताच जावेद आणि शहबाज हे दोघे तिथे गेले आणि त्या दोघांनी